नमस्कार. जर अर्थशास्त्राच्या प्राध्यापकानं शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली तर काय होईल? जर कामशास्त्र लिहिणाऱ्या माणसाला कोणी कामशास्त्रासंबंधीचे धडे देऊ लागला तर काय होईल? जसं आंधळा धावण्याच्या शर्यतीत सहभागी झाला किंवा लंगडा धावण्याच्या शर्यतीत सहभागी झाला आणि तो पहिला आला असं विधान केलं तर आश्चर्य वाटेल, तितकंच आश्चर्य तुम्हाला पहिल्या दोन विधानांचं देखील वाटेल. असंच काहीसं महाराष्ट्राच्या राजकारणात घडतं आहे आणि तेच आपण बघणार आहोत आजच्या या भागात. चल संन्यासी महाराष्ट्र में. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. एक संन्यासी व्यक्ती महाराष्ट्रात आलाय. संन्यासी म्हणजे संसारातून संन्यास घेतलेला नाही, व्यवहारातून संन्यास घेतलेला माणूस, ज्यानं स्वतःहूनच घोषित केलंय की आता मी राजकीय सल्लागार म्हणून, राजकीय रणनीतिकार म्हणून काम करणार नाही. मुळात पोहणं शिकवायचं असेल तर पाण्यात उतरावं लागतं. काठावर राहून पोहायला शिकवता येत नाही. म्हणजे हात असे मारा, पाय कसे मारायचे हे असं सांगता येणं ठीक आहे, पण प्रत्यक्षात पाण्यात उतरलेल्या माणसाशिवाय पोहणं शिकता येत नसतं. हवेत कृती करून पोहायला शिकवता येत नसतं. हवेत अन्नाचे किंवा चित्रामध्ये अन्नाचे पदार्थ काढून भूक भागवता येत नसते. त्यासाठी प्रत्यक्ष खाण्याची कृती आवश्यक असते. हे असं रणनीतिकार करत असतात, म्हणजे चित्रात सगळं दाखवत असतात. अशा रणनीतिकारांची, ज्यांची रणनीतीच सुमार बुद्धीची असते, त्यांना गरज असते. म्हणजे प्रशांत किशोर यांचे काही फंडे, पॉलिटिकल फंडे, जे ज्याला आपण काय जुमला असं म्हणतात, ते जुमले अनेक ठिकाणी यशस्वी झालेले आहेत. अनेक ठिकाणी म्हणजे पहिले बिहारमध्ये यशस्वी झाले आहेत, नंतर मग दिल्लीमध्ये केजरीवालांना त्यांनी यशस्वी करून दिलेलं आहे. पुढे ममता बॅनर्जीसाठी ते यशस्वी ठरलेले आहे. त्यांचा एक शब्द होता की 2 डिजिटच्या पुढे भाजप जाणार नाही, आणि तो खरा ठरला. असं होऊनही प्रशांत किशोर यांनी रणनीतिकाराच्या व्यवसायातून, व्यवसायातून माघार घेतलेली आहे, संन्यास घेतलेला आहे. पण हाच संन्यासी आता महाराष्ट्रामध्ये आलाय. आता म्हणताना तर असं म्हटलं जातं की प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, ती औपचारिक भेट होती. आता पवारांची प्रकृती विचारायला बरेच जण औपचारिक भेटी घ्यायला जायला लागलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांनीही अशी औपचारिक भेट घेतली. ते दिल्लीत म्हणे नरेंद्र मोदींनी देखील विचारलं, कैसे हो अजित जी, शरदरावजी की तब्येत कैसी है, असं आत गेल्याबरोबर, म्हणजे मुख्यमंत्र्यांना न बोलता, अशोकरावांना न बोलता पहिल्यांदा ते अजित पवारांना बोलले म्हणे, कैसे हो अजित, शरदरावजी की तब्येत कैसी है. असे संवाद लोक सांगतात, ते आम्ही तुम्हाला सांगतोय. आम्ही कुठे तिथे होतो बघायला. पण असं झालं म्हणे, म्हणजे प्रत्येकजण आत्मीयतेने चौकशी करतोय, पण शरद पवार मात्र आत्मीयतेनं अशा आजारी परिस्थितीत वर्षावर भेटायला जातात. म्हणजे हे सगळं आत्मीयतेचं प्रतीक आहे. अशा शरद पवारांना भेटायला प्रशांत किशोर व्यक्तिगत कारणांनी औपचारिक भेटीसाठी आले होते असं सांगण्यात येत आहे. पण प्रशांत किशोर हे जसं वकिलांच्या तिथे आपण बोलतो बघा, वकील फीसचे पैसे घेतल्याशिवाय सल्ला देतच नाही म्हणतात, तर तसं प्रशांत किशोर हे कुणालाही भेटायला अशा औपचारिकता जातात का, हा मोठा प्रश्न आहे. आता हा रणनीतिकाराच्या धंद्यातून संन्यास घेतलेला व्यक्ती महाराष्ट्रामध्ये येतो आणि थेट पवारांना भेटतो, आणि पवारांशी त्यांची काही चर्चा होते आणि या चर्चेनंतर ते निघून जातात. आता याच्यात भेटणं हे राजकीय अर्थाने का घेतलं जात आहे, हा मोठा प्रश्न आपल्यासमोर पडतो. प्रशांत किशोर यांची ही भेट राजकीय अर्थानं महत्त्वाची यासाठी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी बदलाच्या घडत आहेत. म्हणजे विश्वास हा जो शब्द असतो ना, म्हणजे लोक म्हणतात की विश्वासराव पानिपतात मेले, तसा विश्वासराव पानिपतात केव्हाच गेलेले आहेत. हा विश्वास आता राजकारणात कोणीच कोणावर ठेवत नाही. शक्यतो पवारांच्या वरती कोणी ठेवत नाही किंवा पवार कोणाच्या वरती ठेवत नाहीत. हेच पवारांच्या राजकारणाचं बलस्थान आहे म्हटलं जातं. आता हा विश्वास पवारांनी शिवसेनेवरती भाषणातून दाखवलाय. ते म्हणाले की शिवसेना हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष आहे. बाळासाहेबांनी शब्द पाळलेला आहे, त्यांनी दिलेलं वचन पाळलेलं आहे. तसे उद्धव ठाकरे पण वचन पाळण्यात एक्सपर्ट आहेत, ते वचन पाळतीलच असा विश्वास व्यक्त करत शरद पवारांनी हे सरकार 5 वर्ष चालेल याची ग्वाही दिलेली आहे. खरं तर हा प्रश्न कोणी विचारलेला नव्हता. ते वचन तोडतील, मी का वचनभंगीसी ऐसा, असं काही झालेलं नव्हतं. ते वचन पाळणार आहेत की नाही हा शंका कोणाच्या मनात नव्हती. प्रश्न फक्त एवढाच होता की मुख्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री
हे एकत्र भेटल्यानंतर परत 30 मिनिट उद्धव ठाकरेंनी चर्चा केली होती. म्हणजे महाराष्ट्राच्या मनात एक विषय आला की उद्धव ठाकरे चलबिचल आहेत. आता ही भेट झाल्यावर शरद पवारांनी आमचं असं काही होणारच नाही असा दावा करण्याचा अवकाश की काँग्रेसनं घोषित केलं की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. म्हणजे अभी तो दिल्ली बहुत दूर आहे भाई. म्हणजे बाजारात तुरीच आहेत, इकडे चालू आहे. म्हणजे ही पार्टी त्या पार्टीला मारी. म्हणजे आपला व्हिडिओ झाला आधी, त्यामुळे ती म्हणून वापरत नाही मी. बाजारात तुरी आणि काँग्रेस शिवसेनेला मारी, शिवसेना काँग्रेसला मारी, असं आत्ताच सुरू झालेलं आहे. म्हणजे वरण घट्ट करायचं की पातळ, युती करायची की नाही करायची, जागा वाटप किती करायच्या, हे भांडणं व्हायच्या आधी त्यांनी सांगून टाकलं की आम्ही आमचं स्वतंत्र लढतोय. काँग्रेस स्वतंत्र लढण्याची घोषणा करते आहे, शिवसेना तळ्यात मळ्यात करते आहे. अशा प्रसंगी प्रशांत किशोर यांची रणनीती ही उपयोगाची ठरेल अशी शक्यता अनेकांना वाटते आहे. आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रशांत किशोर यांना पाचारण केलेलं असावं असाही तर्क काहीजण लावत आहेत. आता प्रश्न पडतोय तो मी व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नांचा, म्हणजे मुद्द्यांचा, की प्रशांत किशोर यांचं वय आणि शरद पवारांचा राजकीय अनुभव सारखा आहे. म्हणजे पवारांची कारकीर्द राजकारणातली 50 वर्षाची आहे, 5 दशकांची आहे. प्रशांत किशोर यांचं वयच तेवढं आहे. म्हणजे त्यांच्या वया इतका अनुभव असलेल्या माणसाला प्रशांत किशोरचा सल्ला घ्यावा लागावा अशी स्थिती आलीच का, अशी स्थिती यावीच का? खरं तर पवारांनीच सगळं रणनीती पवार ठरवावी आणि ती रणनीती प्रशांत किशोर यांनी अंमलबजावणी करावी अशी स्थिती असताना पवारांना हे का करावं लागतंय? म्हणजे अक्षरशः स्थिती अशी आहे की आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे की ज्या माणसाची एक्सपर्टी त्यात आहे, म्हणजे अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांना शेअर मार्केटची खरेदी करावी का? म्हणजे कामशास्त्र निपुण असलेल्या माणसाला कोणीतरी संभोगाचे धडे द्यावेत का? तसं राजकारण निपुण असलेल्या पवारांना प्रशांत किशोरांनी धडे द्यावे हे खरं तर आश्चर्यकारकच आहे. म्हणजे काही सल्ले पण द्यावे. असं असेल तर पवारांची राजकीय बुद्धी आता कमी झाली आहे का, हा देखील प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळंच कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही भेट औपचारिक होती असं सांगण्यात येत आहे. जिथं जिथं भाजपला रोखण्याची गरज वाटलेली आहे तिथे तिथे प्रशांत किशोर आलेले आहेत आणि त्या प्रत्येकाला प्रशांत किशोर यांनी भाजपला खरोखर रोखलेलं आहे. म्हणजे दिल्लीत भाजपला यश मिळवता आलेलं नाही आहे, बिहारमध्ये भाजपला मनावं तितकं यश मिळवता आलेलं नाही आहे, पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित यश भाजपला मिळवता आलेलं नाही आहे. यश मिळालं नाही आहे हा शब्द गौण आहे, जे मागं पडतो, कारण तिथे 3 वरून भाजप 70च्या जवळपास गेलेली आहे. बिहारमध्येही अशी स्थिती आहे. हां, नुकसान मात्र दिल्लीत झालं आहे, तिथे भाजप फार खाली येऊन गेली आहे. अगदी 2 आकडी संख्या सुद्धा भाजपला गाठता आलेली नाही आहे. 3-4 वर मागच्या 2 निवडणुकांपासून भाजप अलीकडे येत राहिलेली आहे. तर ही भाजपची जी स्थिती होती आहे ती स्थिती करण्यात प्रशांत किशोर एक्सपर्ट आहेत असा दावा केला जातो आहे. पण काय आहे, क्रिकेटचा एक खेळ तुम्हाला मी सांगतो की सनथ जयसूर्या सगळ्याच देशाच्या विरोधात खूप उत्तम बॅटिंग करायचा, पण भारताचा नंबर आला की सनथ जयसूर्या ढेपाळायचा. तो लसित मलिंगा खूप उत्कृष्ट बॉलर होता म्हणे, पण भारतासमोर तो कधीच चालला नाही. शेन वॉर्न असाच स्पिनर उत्तम होता, पण त्याच्या स्वप्नात सचिन तेंडुलकर यायचा म्हणे, म्हणजे भारतीय स्पिनर पुढे काही चाललं नाही. म्हणून सगळ्याच ठिकाणी यशस्वी ठरलेले पीके इथेही यशस्वी होतील ही शक्यता जरा कमी दिसते आहे. पण प्रत्येक ठिकाणी तोच डाव यशस्वी ठरतो असं नाही. त्याचं कारण आहे की सतत बघून बघून माणसं सरावतात आणि अंदाज येऊ लागतो की काय होणार आहे. त्यामुळं राष्ट्रवादीला यश मिळवून देण्यासाठी जर प्रशांत किशोर यांना आणलं असेल, म्हणजे काँग्रेसला कन्व्हिन्स करण्यासाठी की नाही आपण साथ में लढेंगे, शिवसेनेला कन्व्हिन्स करण्यासाठी की नाही भाजप असाच आहे, स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंच्या आणि मोदींच्या गप्पांच्या मधून 30 मिनिटांच्या गप्पांच्या मधून बरंच काहीतरी वेगळं हाती येण्याची शक्यता आहे. आता हे वेगळं काय आहे या संबंधी आपल्याला अजून काही अंदाज बांधावे लागतील, अंदाज घ्यावा लागेल, चर्चा करावी लागेल. आता पवारांना या 30 मिनिटाच्या भेटीचा अंदाज आलाय, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा मोठेपणा देऊन टाकलाय की ठाकरेंवरती विश्वास ठेवता येतो, ठाकरे कधी फसवणार नाहीत, ठाकरे दिलेला शब्द पाळतात. तिकडे काँग्रेसचा डाव घोषित करून टाकलेला आहे. अशा स्थितीमध्ये हे सगळं पुन्हा जुळवून आणण्यासाठी प्रशांत किशोरांची मदत घेतली गेली आहे की काय, आणि प्रशांत किशोर आपल्या धंद्याचा संन्यास सोडून पुन्हा एकदा धंद्यावर उतरले आहेत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच या व्हिडिओचं टायटल आपण दिलंय चल संन्याशी
महाराष्ट्र में।